मित्रांनो आलेलो आहे पिसारो मैदानामध्ये आणि पिसारो मैदानामध्ये बऱ्याचशा नंदीने गुलाल घेतला त्याच्यामधलाच आपला शेठ नमस्कार. दादा नाव सांगा ना आपला. केतन मोतीराम भद्रिके दादा कुठून आले आपण? वावरले कर्जत. आणि आपल्या बैलाचं नाव? बैलाचं नाव मायकल. काय सांगाल मायकल बद्दल? एक प्रेक्षणीय बिंजोड झाली, कशा प्रकारे बिंजोड झाली सांगा ना थोडक्यात. प्रेक्षणीय अशी लढत झाली. बैलावर आमचा जाम विश्वास आहे. बैल दोन्ही खांदी पब्लिकने पळतो आणि बैलाने आम्हाला कधीच असा म्हणजे पब्लिकने पळून कधी नाराज नाही केला. बैल जेवढ्या बैलांच्या पळतो तेवढ्या बैल चांगला पळतो बैल. हम्म. आज कशा प्रकारे लढत झाली? आज एकदम मस्त लढत झाली. एक व्हॉट्सअपला गाडी जमली होती आमची, हम्म. बालचा लक्ष म्हणून. आज ती गाडी चांगली झाली. याला पैरा होता डॉन म्हणून खारघरचा. हम्म. कशी पडलेली गाडी? गाडी खूप छान पळाली. गाडी खालून थोडी आमची गाडी हे झाली, पुढं मागं होती. नंतर बैलावर आपला विश्वास होता. बैल आपला पुढे जाऊन ओव्हरटेक करणार तर करणार. ओके. मायकल बद्दल काय सांगाल? कारण का एक चांगला नंदी आणि भरभक्कम आहे. किती जाती आहे सध्या? बैल 4 दाती आहे. हा. बैल हा आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून बैल आणला होता. बैल जिथपासून आणलाय तिथपासून बैलांनी आम्हाला कधीच नाराज केला नाही. म्हणजे बैल असा चुकून बिकून कधी एखाद्या शर्यत आपल्या होते, पण बैल एवढा भारी आहे ना. बैलांनी म्हणजे आमचं नाव कधी कुठं म्हणजे बाबांच्या नावाने पळतो बैल. हम्म. आज बैलांनी आम्हाला कधीच नाराज नाही केला. दादा पब्लिकने बोलतो ना बैल? दोन्ही खांदी पब्लिक. ओके, दोन्ही खांदे पब्लिकने. काय सांगाल पब्लिकला आपल्या मुंबईला थोडंसं डिफिकल्ट असतं पळायला? पब्लिकनी पण बरेच बैल पळतात. सगळी बैल पळतात, पण बैल आपल्या मुंबईला पळायचं म्हटल्यावर बैल एकदम सरळच्या सरळच गेला पाहिजे. बैल आज जर आला तर बैल थोडक्यात शर्यत जाते, पण आपला बैल असा जातो की एकदम असा पब्लिकने एकदम जातो जोरात निघून. 100%. काय सांगाल आता? पल तर चांगला आहे, 4 दाते. मग पहिल्या वेळेचं कसं कोण बघतंय? पायऱ्याचं मी बघतो. आपला श्याम प्रधान आहे हम्म. घोटवाला, माझा भाव आहे विशाल. तोच नियोजन करतो आणि पोरं असं सगळी पोरण मुलं सगळं आज आहे. हे सगळं काय आहे ते पोरण मुलं असतात. आता बघतोय घोटकरांची म्हणजे आपल्या घोटची भाऊ देखील, दोन्ही भाऊ आपल्याला सोबत बघायला भेटन. मग नियोजन करतात तर आहेत. मग कधी म्हणजे कसं काय नियोजन करतात आणि कोणकोणत्या पैऱ्यामध्ये आपल्याला नियोजन बघायला भेटेल? त्यांच्या आता पिंट्यावर लवकरच पुढच्या मैदानामध्ये गाडी पळणार आहे आमची. हम्म. आणि अजून एक 2-3 नियोजन आमचे चालू आहेत. राम करतोय नियोजन. आम्ही आधीपासून आमचे 2 भाऊ आहेत हे. हम्म. यांना आपल्याला कायम सपोर्ट असतो. हम्म. अजून जगदीश अरुण हे पण आपल्या बैलासाठी नियोजन करत असतात. 100%. आज पब्लिकने चांगला पळतोय. पिंट्याची आणि आपल्या मायकलची पण गाडी चांगली पळेल, काय सांगाल? गाडी पळालेली आहे गेल्या वर्षी उसाटणे मैदानामध्ये. हम्म. गाडी चांगली अंतराने झाली असते. ती गाडी पण खूप पळते. यंदाही ती गाडी परत एकदा पळवायची आहे. आता थोड्या दिवसामध्ये ही गाडीचं नियोजन झालेलं आहे. ती गाडी लवकरच पळतवली दिसत. दादा मग आपण शर्यती वगैरे कशा प्रकारे करता? बॅनर वरती या बिनजोरला नाव पण देता, काय कशा प्रकारे करताय? बॅनरवर जास्त करून आम्ही जमून घेतो शर्यत. आणि मैदानात जर नाव पण असतो आमचा कधी आमच्या भागामध्ये कर्जतला. आम्ही जास्त इकडे येत नाही जास्त. आम्ही तिकडेच पळत असतो. दादा असं कधी कधी वाटत नाही का की आपण पण ओपनला बिनजोडला नाव द्यावं किंवा जे असतो ओपनला नाव मैदानामध्ये आपण देतो बैलाचा. गाडी आपलीच असते नेहमी बिनजोडलाच नाव असतं. दादा बिनजोडला नाव देताना थोडीशी रिस्क असते. कोणी पण गाडी फिरू शकते कशा प्रकारे, बिना बैल बघता आपल्याला फिरते. मग अशा प्रकारे कसं काय म्हणजे असं मनामध्ये की बघा आपल्याला शर्यती पण खेळायची असतात, मैत्रीपूर्ण लढती पण करायच्या असतात, पण शेवटी कोणी पण कधी पण नाव फिरवतंय. आता शर्यत आहे म्हटल्यावर आपण बी ओपनला खेळतो म्हटल्यावर त्या छातीला माती लावणं आहे. समोरचा कुठला असेल त्याचा आपण अंदाज नाही लावू शकत. पण आपल्या बैलावर विश्वास असेल तर आपण बिनधास्त नाव द्यायला तयार असतो. नक्कीच दादा, आज सगळे सवंगडी मित्र परिवार आहेत, नियोजन करतायत, यांच्याबद्दल काय सांगाल? कारण का हे आहेत तर आपलं कुठून कुठेतरी क्षेत्र हो, चालू आहे 100%. आणि बैलाची मागची मेहनत पण करतात मोठी. आज या बैलाचं सगळं करायला ही सगळी पोरं असतात आणि माझा भाव आहे ते सगळे करतात. बैलाचा सगळा पोरं असतील मैदानात तर आपण जाऊ शकतो. एकटा मालक काही करू शकत नाही. धरायला पोरं लागतात, चकड्या घ्यायला पोरं लागतात. आणि जे काय आहे ते सगळं या पोरांमुळे आम्ही आज ह्या नाद टिकून ठेवलाय. आणि हा नाद आपला चालत राहील. दादा कशा प्रकारे शर्ती करता किंवा कशा प्रकारे पैरा बघताय तुम्ही? म्हणजे आता आज उद्या तुम्हाला पण पैऱ्याला कोणी विचारतात बघा, मुंबईला जो पब्लिकला बोलतो त्याला जास्त म्हणजे पैऱ्याला विचारतात, काय सांगाल? बैल पब्लिकनी पळतो आणि त्याच्यासाठी त्याला चांगलेच पैरे येत असतात. पण आम्ही नियोजन असंच करतो की जेणेकरून आपण समोरचा बैल किती पळतो हे बघून सगळा
आणि आपली गाडी जेणेकरून गुलालात राहिली पाहिजे याच हिशोबाने नियोजन करत असतो. तसं आहे श्याम पण बैल बघतो ते चांगलेच बघत असतो नेहमी. हम्म. राम पण बघतो ते पण बैल चांगलेच असतात. दोन्ही भावाबद्दल काय सांगशील? दोन्ही भाव म्हणजे आम्ही 2006 पासून आम्ही दोघं असं शर्यतीमध्ये एका भेटलो होतो. तिथपासून आम्ही तिघे एक भावासारखे आहेत. नक्कीच. चला दादा, आजच्या शर्यतीसाठी शुभेच्छा देतो. एक चांगलं नियोजन करत्यांनी नियोजन केला आणि चांगला गुलाल आज कपाली लागला. या गुलालासाठी शुभेच्छा आणि येणाऱ्या चालेल. काळामध्ये आणखी असेच गुलाल आणि आणखी मोठ्या मोठ्या पैरांमध्ये आज तुम्ही इच्छा ठेवली की मागच्या वर्षी जी गाडी पळाली तीच पुन्हा पळली पाहिजे. मी तर सांगतो आणखी एक पाऊल पुढे कधी ना कधी घोटच्या सर्जामध्ये येऊन नियोजन व्हावा, कारण का आपला बैल पब्लिकला चांगला बोलतं आणि येणाऱ्या होईल. काळामध्ये होऊ सुद्धा शकते. काय सांगा? आहे महादेवाचा आशीर्वाद असेल तर नक्कीच आपला बैल चांगला पलतावली दिसेल. आणि जर तोच बैल पलतावली बघून जगदीश दादा अरुणदाने काय निर्णय घेतला तर आणि आपल्या दोन भावांनी जर काय सांगून केला तर लवकरच ती गाडी पण सुद्धा पळेल. फक्त आपला बैल- नक्कीच दादा, आजच्या शर्तीसाठी शुभेच्छा तुम्हाला आणि ही जी गोष्ट बोलले ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी हीच आशा करतो. धन्यवाद. धन्यवाद. होईल लवकर.